मंत्रिपदासाठी हपापलेले, मंत्रिपद मिळवण्यासाठी लॉबिंग करणारे, ज्यावेळेस मंत्रिपद मिळाल्यानंतर त्यांच्याकडून भ्रष्टाचार होतो, पदाचा गैरवापर होतो, ते निष्क्रिय ठरतात, मंत्रिपदासाठी लायक नसतात, ते जर राज्याचा किंवा देशाचा कारभार करू शकत नसतील आणि सर्व स्तरातून त्या मंत्रिपदाबद्दल लोक आक्षेप घेत असतील, आंदोलन करत असतील, तुम्ही निष्क्रिय आहात, तुम्ही त्या पदावर राहण्याच्या लायकीचे नाही, तुम्ही गद्दारांना, भ्रष्टाचाऱ्यांना, गडबड करणाऱ्यांना पाठीशी घालताय, याचा अर्थ मंत्रीपद मिळाल्यानंतर तुम्हाला फक्त मलिदा खाण्यासाठी तुम्ही अधिकाऱ्यांना फुल फ्री हँड जर सोडला असेल आणि त्याच्यानंतर जर तुमच्याकडून महापाप घडला असेल तर मग लोक राजीनामा मागतायत. तुम्ही राजीनामा का देत नाही? कुठल्याही या परीक्षा ऑर्गनाईज करणाऱ्या सिस्टीम घ्या. जर ह्या सगळ्या बाधित असतील आणि या खात्याचे सर्वोच्च मंत्री, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान साहेब हे प्रधानमंत्र्यांच्या जवळचे आहेत म्हणून त्यांचा राजीनामा मागण्याची प्रशासनातल्या लोकांची जर कुणाची हिंमत नसेल किंवा त्यांनी राजीनामा द्यायचाच नाही, कारण एकदा जर सरकारला बट्टा लागला, राजीनामा देणं ही काही साधी गोष्ट नाही. परंतु तुम्ही जर लाखो विद्यार्थ्यांच्या भावनांशी, त्यांच्या स्वप्नांशी, त्यांच्या कर्तृत्वाशी जर खेळत असाल, तुमची सिस्टीम जर बोगस असेल आणि जर तुम्हाला राजीनामा मागितला जात असेल, तुम्हाला त्या पदावर राहण्याचा अधिकार आहे की नाही?